हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे मस्त तुरीच्या ओल्या दाण्यांचे पराठे बनवणार आहे बघा। एकदम टेस्टी आणि एकदम म्हणजे गरम गरम असताना एकदम क्रिस्पी आणि थंड झाल्यावर एकदम मऊसूत असे मस्त पराठे बनवणार आहे बघा। तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा आणि एकदम मस्त असे म्हणजे चटणीच काय खायची म्हणजे ओल्या दाण्यांची, तर इथे मी मस्त त्याच चटणीपासून छान असे पराठे बनवले आहेत बघा। तर खूप भारी मस्त असे पराठे आहेत बघा। तर तुम्ही म्हणजे आता तुरी जसं की संपतच आलायत बघा, तर थोडेसे असतील भेटले असतील मार्केटमध्ये तर नक्की आणून बनवा। तर इथे मी शेंगा घेतल्यात। तर इथे दाणे जे आहे तर याला बराचसा म्हणजे एक एक दाणा साफ करून, म्हणजे शेंगा जे आहे तर त्याच्यामध्ये खराब दाणे पण असतात बरेचसे, तर इथे बरेचसे निवडून असे सगळे एकदम क्लीनवाले दाणे मी इथे काढलेत। तर कमीत कमी 1 वाटी इथे मी दाणे बनवणार म्हणजे काढणार आहे बघा। तर इथे मी पूर्ण शेंगा जे आहे तर छान त्याला साफ करून परत त्याच्यातले दाणे काढून घेतलेत बघा। तर इथे मी जे पराठ्याचं पीठ जे आहे तर ते मी पहिलेच मळून ठेवणार आहे। तर नॉर्मल जे पीठ आहे म्हणजे आपण चपातीचं पीठ जे आहे कसं मळतो तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे पीठ मळायचं आहे। तर इथे सगळे दाणे जे आहे तर ते मी काढून घेतलेत आणि छान असे मस्त एकदम क्लीनवाले दाणे घ्यायचे, खराब दाणे घ्यायचे नाही आहे। तर 1 वाटी इथे मी दाणे घेतलेत, ओले दाणे। तर छान एका म्हणजे लोखंडी तव्यावर, म्हणजे कुठल्याही तव्यावर तुम्ही त्याला भाजू शकता। तर छान त्याला एकदम खरपूस कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचं आहे बघा। तर तुम्ही बघू शकता ते दाण्यावर जे आहे तर छान असे बारीक बारीक म्हणजे भाजण्याचे डाग उमटलेत बघा, काळे काळे। तर तिथपर्यंत आपल्याला छान त्याला भाजायचं आहे। तर इथे मी काही म्हणजे मसाले तर नाही जास्त, पण त्या चटणीमध्ये टाकण्यासाठी 1 चम्मच इथे मी जिरं घेतलंय आणि 8 ते 9 इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 4 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। तर छान त्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये, एकदम म्हणजे चांगलंच बारीक करायचं आहे। आणि ती जी पेस्ट आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे दाणे आपण भाजून ठेवले होते थंडे झाले आहेत आणि त्याच्यानंतरच मी मिक्सरमध्ये छान त्याला पण बारीक करून घेणार आहे। तर इथे एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला पेस्ट वगैरे, म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, असंच त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता त्याचप्रमाणे मी त्याला काढून घेतलं आहे। तर एका पॅनमध्ये मी ते तेल घेतलं आहे, 2 मोठे चम्मच तेल घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जी चटणी पेस्ट बनवली होती आपण हिरव्या मिरचीची ते ॲड केली आहे, त्याला पण छान परतून घ्यायचं आहे। आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओल्या दाण्यांचे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आहे तर ते पण त्याच्यामध्ये टाकायचे, परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचे की चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे, बारीक चिरून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि परत छान त्याला असं मिक्स करून घ्यायचे। आणि गॅस जो आहे तर तो मीडियम ठेवायचा आहे, एकदम कमी पण नाही ठेवायचा आहे आणि एकदम जास्त पण नाही ठेवायचं। तर इथे आपल्याला जो गॅस आहे तर तो मीडियम ठेवायचा आहे। छान त्याला कमीत कमी 4-5 मिनटं छान परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर इथे थोडंसं म्हणजे त्याला चांगलं थंड होऊ द्यायचे। तर मी इथे पराठ्यासोबतनं छान अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे बघा। तर खूप भारी लागते, मला तर खूप आवडते पराठ्यासोबत चटणी टोमॅटोची। तर इथे मी एकदम फिक्क्या म्हणजे काहीही तिखट नसतात बघा ह्या मिरच्या, तर त्या मिरच्या घेतल्यात आणि टोमॅटो घेतलेत 2 आणि त्याच्यानंतर छान त्याला मिक्सरमध्ये काढून एकदम भारी अशी चटणी बनवणार आहे बघा त्याची। तर हा जो म्हणजे ही जी रेसिपी आहे तर मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवीन तुम्हाला। तर इथे पीठ जे आहे तर छान असं सॉफ्ट झालंय बघा। तर याच्यानंतर काय करायचं, एक छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपण कसं की आलू पराठे कसं बनवतो सेम तसंच बनवायचे आणि पिठामध्ये छान अशी कटोरी टाईप बनवायचे पिठाला, त्याच्यामध्ये मिश्रण भरायचे, त्याचं तोंड जे आहे तर ते दाबून घ्यायचे आणि छान मस्त असे पराठे बनवायचे बघा। आणि दिसायला पण एवढे भारी दिसतात ना हे पराठे, एकदम असे ग्रीन कलरचे हिरवे पराठे दिसतात बघा। तर छान त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि बघू शकता ते किती छान असे मस्त दिसताय बघा पराठे। आणि मी जितके पण पराठे बनवले ना ते छान असे फुलले होते बघा, एकदम टमटम असे फुलले होते। तर मी लोखंडी तव्यावरच छान त्याला असं भाजून घेतेय
म्हणजे लोखंडी तव्यावर भाजलं ना तर कसं आहे की ते छान असे अजून क्रिस्पी बनतात बघा. तर एकदम गरम गरम असले की छान असे क्रिस्पी बनतील ते. आणि जसं मी सांगितलं की थंड झाल्यावर पण खूप छान असे सॉफ्ट एकदम स्मूथ असे मस्त पराठे बनतात बघा. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त एकदम गुब्बाऱ्यासारखे टमटम सगळे माझे जे पराठे आहे तर ते फुलले होते बघा. आणि इथे पराठा फाटत पण नाही किंवा तुटतही नाही, चिरा पडत नाही. छान असे मस्त आपले पराठे जे आहे तर ते बनून तयार होतात. तर छान दोन्ही साईडने पण त्याला तेल लावायचे आणि हलक्या हाताने दाबून दाबून त्याला छान असं क्रिस्पी बनवायचंय बघा. तर एकदम असे मस्त पराठे आपले जे आहे तर ते बनवून तयार करते मी. तर इथे सगळे पराठे जे आहे तर ते बनवून करून घेतले होते मी आणि एकदम प्लेटमध्ये मी सर्व करत होते. तर छान असे मस्त तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जेव्हा ट्राय करणार म्हणजे करून बघणार, खाऊन बघणार तेव्हाच समजणार. तर इथे पराठे जे आहे तर ते बनवून तयार झाले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि छान मस्त टोमॅटोची चटणी पण करा, दही पण खा त्याच्यासोबत. एकदम भारी सकाळचा नाश्ता तर एकदम इझी. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.